हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता 12 दिवस झाले आहे बाळाला घरी आणून आणि 13 काय 14वा दिवस चालू आहे। आणि आम्ही बारसा 12 दिवसांनी नाही ठेवला, कारण आम्हाला 1.25 महिन्यांनी बारसा ठेवायचा आहे। आता 1.25 महिन्यांनी बारसा असणार, कारण सीझरिंग झाली आहे। तर मला जास्त टाईम ओटी भरण्यासाठी खाली बसायला जमणार नाही, म्हणून मम्मी पण बोलली की 1.25 महिन्यांनीच आपण बारसा ठेवूया। तर 1.25 महिन्यांनी बारसा ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी तर फुल रिकवर होईलच। आणि आताच मला खूप बेटर फील मी करते आहे। त्यानंतर जेवणचं आता मी स्वतः करायला लागली आहे, कारण 12 दिवस मला किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला अलाउडच नव्हतं। किचनमध्ये जाऊन जेवण बनवणं, गॅसला हात लावणं, आणि 12 दिवसानंतर जेवण बनवू शकते। तर मी थोडं थोडं प्रयत्न करून जेवण बनवते आहे, जेवढं मला जमतं आहे तेवढं। कारण मला जास्त पाण्यामध्ये काम नाही करायचं आहे, म्हणून मला थोडं कमी म्हणजे पटापट कामं करायची आहे। म्हणून आता आहे ना, मला चपाती बनवण्यासाठी थोडं जास्त टाईम लागतो। उभं राहून चपात्या मी तिथेच लाटते आणि तिथेच शेकवते। मागे बाबू झोपला आहे म्हणजे ना, दुपारी खूप रडत होता। मला दुपारी अजिबात झोप दिला नाही आणि रुपेश कामाला गेलेला, तर मी त्याला घेऊनच बसलेली। तो आत्ता जस्ट झोपला आहे। रुपेश कामावरून आल्यानंतर त्याला दूध पाजवल्यानंतर, म्हणजे मी दूध पाजवल्यानंतर त्याने त्याला ढेकर दिलं आणि ढेकर दिल्यानंतर तो नीट झोपला आहे। मला काय ना पटकन एकदम जमत नाही आहे असं सर्व हँडल करणं एकटीला, पण मी हळूहळू शिकते आणि सर्व नीटपणे हँडल करेल। रुपेश कामावरून आल्याच्या नंतर त्याला जरा फिरवलं, त्यानंतर ढेकर दिलं आणि नंतर तो थोड्या टायमाने झोपला नीट। मी पण प्रयत्न करत होती, तेव्हा पण त्याने ढेकर दिलेला। पहिलं दूध म्हणजे दुपारी दूध पिलान तेव्हा पण त्याने ढेकर दिलेला, पण तरीसुद्धा तो थोडा रडतच होता, झोपायला बघत नव्हता। नंतर परत संध्याकाळी दूध पाजवल्यावरती त्यांनी नीट ढेकर दिले आणि तो आता झोपला आहे। तर मला ना चपाती बनवण्यासाठी आहे ना, सकाळी चपाती बनवायला मी उभी राहते ना, तर खूप मला पाय म्हणजे जिथे टाके पडले ना तिथे थोडंसं टोचून दुखतं मी जास्त टाईम उभी राहिली तर। म्हणून माझे पप्पा आता येणार आहे आणि ते माझ्यासाठी रोटी मेकर घेऊन येतात आहे विकत, कारण मला त्याच्यामध्ये इझी पडेल चपाती बनवणं। म्हणून त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुझ्यासाठी मी रोटी मेकर घेऊन येतो, आणि आता ते येतात आहे। तर माझ्यासाठी रोटी मेकर आणि एक कोणती तरी पावडर घेऊन येतात आहे, त्यामुळे ती कोणती आयुर्वेदिक दुकानामधून पावडर घेऊन येतात आहे, तर ती खायची आहे दुधामधून, ती चांगली असते। मला तिचं नाव नाही माहिती, पण मी आणल्यावर दाखवेल। आणि बाळासाठी सुद्धा एक उजळून खायला द्यायचं असतं असं औषध असतं, ते असं खूप प्रकारचे औषध असतात। त्याचं आता एकच पावडर मिळते, तर तीच पावडर दुधामध्ये मिक्स करून पाजवायची असते, थोडीशी एवढी छोटुकली क्वांटिटीमध्ये घेऊन। तर ती घेणार आहे। आम्ही आणलेले ते पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे आम्ही आणलं नाही, रुपेशच्या आत्याने पाठवून दिलेलं। ते उजळून भरवायचं, पण त्याच्यामध्ये खूप प्रकारचे औषधं आहे आणि ते मला काय नीट समजत नाही आहे की खूप प्रकारचे औषधं आहे ना, ते उजळून कसं भरवायचं ते। म्हणून पप्पांनी आता मेडिकलच्या दुकानामध्ये, आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये विचारून एकच असं म्हणजे एकच पावडर मिळते आता त्या सर्व औषधांची, तशी विकत घेऊन आणतात आहे। त्याच्यामुळे ॲसिडिटी, गॅस बाळाला होतो ते होणार नाही। आणि आता पप्पा येतील, पप्पांना खूप लेट झालं आहे कारण ते जोगेश्वरीवरून येतात आहे आणि माझ्यासाठी रोटी मेकर आणतात आहे। आता बघूया त्या रोटी मेकरमध्ये मला रोटी बनवायला येते का। मला भात नाही खायचं आहे, मी भात नाही खाते, मी चपातीच खाणार आहे परत डाळीबरोबर। तर असं आहे। आणि मेथीची भाजी रुपेशला मी सांगितली आण करून, तर तो खराब घेऊन येतो। त्याला पालेभाज्या कशा शोधून आणायच्या त्याच माहीत नाही। 2दा भाजी आणला आणि 2दा पण ती खराब होती, पूर्ण आतमधून कुचलेली। तर आता मी काय करू तेच समजत नाही। मी स्वतः बाहेर जाऊन भाजी आणू शकत नाही आणि रुपेशला सांगितली तर तो अशी कुचलेली भाजी घेऊन येतो। फळभाज्या तो नीट आणतो, पण पालेभाज्या त्याला समजत नाही आहे। ठीक आहे, आता मी पप्पा आल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी काय आणले माझ्यासाठी ते तुम्हाला दाखवते। तर आता पप्पा आले आहे आणि तुम्हाला मी दाखवते। पप्पा बसले आणि ते पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले म्हणून जरा ते लाजतात म्हणे। आणि त्यांनी आणलेल्या ह्या वस्तू, पप्पांनी आणलेल्या आता वस्तू तुम्हाला दाखवते। त्यांनी हा एक माऊस घेऊन आले,
त्यानंतर हा टॅब, म्हणजे थोडं आम्हाला काम होतं म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आणलं आहे ते. आणि हा रोटी मेकर, मी तुम्हाला सांगितलेलं तसं हा रोटी मेकर. आणि त्याचं हे वॉरंटी कार्ड आणि बिल, ह्याच्यामध्येच बिल आहे. तर आता ह्यामध्ये चपात्या कशा बनतील हे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि ते पप्पा आहे ना मध्ये मध्ये फोनवरती मम्मीशी बोलतात आहे, म्हणून त्यांचा पण आवाज येत असेल. तर इथे ह्या चपाती मेकर म्हणजे रोटी मेकरमध्ये कशा चपात्या बनतील हे तुम्हाला मी नंतर दाखवेलच ब्लॉगमध्ये. आणि हे बघा, हे त्यांनी औषध आणले आहे. हे बाळ गुटी बाळासाठी आणि माझ्यासाठी हे शतावरी. हे दुधामधून खायचं असतं 1.5 चम्मच. तर हे घेऊन आले. आणि एवढं सामान आणलं आहे. आणि आता ते मम्मीशी बोलतात आहे इथे. आणि माझ्यासाठी आणले आहे लाडू, तुम्हाला दाखवते. हे का माझ्यासाठी हे लाडू घेऊन आले आहे. इथे जेवण बनवून झालं आहे माझं. आता मी पटापट जेवायला वाढते.